सकाळी उठल्यावर घरात एकदम शांतता होती. बहुतेक मामा मामी लवकर गेले होते, पण घरात मला सकाळी सानिका दिसली नाही म्हणून मी अख्ख्या घरात पाहू लागलो. पाहता पाहता बाथरूमचा दरवाजा जोरात उघडला आणि जे काही बघितलं ते बघून मी खूपच घाबरलो. माझं नाव विशाल आहे आणि मी 12वीचा अभ्यास करून मामाच्या गावी आलो आहे. मामाच्या कुटुंबात मामा, मामी आणि सानिका नावाची एक मुलगी आहे जी सध्या इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकत आहे. मामा ड्रायव्हर असल्यामुळे ते कधी 2 दिवसांनी कधी 8 दिवसांनी परत येतात, कधीच ठरवून येत नाहीत. त्यामुळे घरात फक्त मामी आणि सानिका असतात. जवळपास मी तिथे 5 वर्षांनंतर गेलो होतो. सानिका आता खूपच वेगळी दिसत होती, कारण तिला मी खूप दिवसानंतर बघत होतो. तिचं हसणं, तिचे रूप आणि तिचे व्यक्तिमत्व सर्व काही वेगळं दिसत होतं. तिच्यासोबत मी खूप दिवसांनी वेळ घालवत होतो. तिच्यासोबत वेळ घालवताना मला खूपच भारी वाटायचं. तिच्याकडे बघितलं की एक वेगळीच फिलिंग मनामध्ये यायची. तिच्याकडेच बघत बसावे असे वाटायचे, पण ती माझ्याबरोबर जास्त काही बोलायची नाही आणि मला सुद्धा कधीकधी तिच्याशी बोलताना अवघडल्यासारखं होत होतं. मामा लवकर घरी आले आणि आम्ही जेवायला बसलो. त्या रात्री जेवताना आमच्या खूपच गप्पा रंगल्या होत्या. मामा म्हणाले, सकाळी आम्हाला गावाला जायचं आहे. तुम्ही दोघे, मी आणि सानिका घरीच थांबा. आम्ही संध्याकाळपर्यंत परत माघारी येऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर घरात एकदम शांतता होती. बहुतेक मामा मामी लवकर गेले होते, पण घरात मला सकाळी सानिका दिसली नाही म्हणून मी अख्ख्या घरात पाहू लागलो. पाहता पाहता बाथरूमचा दरवाजा जोरात उघडला आणि जे काही बघितलं ते बघून मी खूपच घाबरलो, कारण मी सानिकाला अंघोळ करताना पाहिलं होतं. थोड्या वेळाने सानिका चहा घेऊन आली आणि आम्ही टीव्ही बघत बसलो. आम्ही चहा घेतला. त्यानंतर घरात एकदम शांतता होती. चहा पिल्यावर सानिका किचनमध्ये गेली. मी तिच्या मागे मागे गेलो आणि तिला हिम्मत करून सॉरी म्हणालो. सानिका, मला माफ कर. मी चुकून तो दरवाजा उघडला. मला माहिती नव्हतं की तू अंघोळ करत आहेस. मी पुन्हा तिला सॉरी म्हणालो. ती म्हणाली, ठीक आहे, पण पुन्हा असं काही करू नकोस. मग मी हळूच मान डोलावली. आज तर पूर्ण दिवस आम्ही दोघेच घरी होतो, त्यामुळे आम्ही आपापल्या कामाला लागलो आणि आम्ही आमची कामे करत करत गप्पा मारू लागलो. त्यामुळे आमच्यात जवळीकता वाढली. नंतर माझ्या मनात एक वेगळाच विचार चालू होता. संध्याकाळ झाली, पण मामा आणि मामी अजून आले नव्हते. त्यामुळे सानिकाला खूपच टेन्शन आलं होतं, कारण रात्रीचे 10 वाजले होते आणि हे आले नव्हते. त्यानंतर थोड्या वेळाने मामाचा फोन आला आणि मामांनी सांगितले की आम्ही उद्या येऊ, तुम्ही जेवण करून झोपा, अजून आमचं काम झालं नाही, असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर आम्ही जेवण करून हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो आणि थोड्या वेळाने सानिका रूममध्ये गेली. रात्री उशिरा 12 वाजता सानिका हॉलमध्ये आली. तिने मला सांगितले तिला एकटीला झोप येत नाहीये. मी पण इथेच झोपते. हे मात्र बरं झालं. लाईट बंद करून आम्ही झोपलो. पण मी तिला विचारलं, सानिका, तुझ्या कॉलेजमध्ये कुणी मित्र आहे का? सानिका म्हणाली, कुणी नाही. सानिका, खोटं बोलू नको, खरं खरं सांग. विशाल, तू असा प्रश्न का केलास? सानिकाच्या आग्रहामुळे मी मनातलं बोलून टाकलं. तू खूप सुंदर दिसतेस. तुझे बोलणं, हसणं सगळं काही छान आहे आणि तुला बघितलं की मला खूपच वेगळं वाटतं. हे ऐकून सानिका खूपच लाजली. लाजून शुभरात्री म्हणाली आणि माझ्याकडे पाठ करून झोपली. ती पलीकडे तोंड करून झोपेचं नाटक करत होती. म्हणून मग मी तिचा हात हातात घेतला. मी तिच्या आणखीन जवळ गेलो आणि हळूहळू मी तिच्या मानेजवळ जाऊ लागलो. ती खूपच लाजत जवळ येत होती. मला तर खूपच मजा येऊ लागली होती. परंतु मला अचानक जाग आली. मला वाटलं मी कुठेतरी चुकतोय. मामा मामीने माझ्या जिम्मेदारीवर तिला सोडलं होतं. ती माझी प्रेमिका असली तरी मी तिचा गैरफायदा घेणार नव्हतो. मी तिच्यापासून लांब झोपलो. त्यानंतर काही वर्षांनी आम्ही लग्न केलं. आता आमचा संसार खूप सुखी आहे. मित्रांनो, या कथेतून फक्त एवढा संदेश द्यायचा होता की आपले प्रेमिका असो किंवा कोणीही लग्नाआधी काहीही करू नका.